हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण खूप सुंदर असा देवीचं वर्क करणार आहोत. इथं मी मोबाईलमधनं फोटो घेतला होता आणि त्याची मी प्रिंट काढून घेऊन आलेले आहे A4 साईजची. इथं मी घेतलेला आहे कार्बन पेपर आणि कार्बन पेपर घेऊन त्याचा आपण व्यवस्थित ड्रॉ करणार आहोत देवीच्या वर्कला. तर इथं आपण बोटनेक बनवत आहोत आणि बोटनेकसाठी आपल्याला फक्त मी इथं मेजरमेंट घेतले होतं ब्लाऊजचं आणि गळ्याचं बिलकुल माप घेतलेले नाही आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की बोटनेक कसा घ्यायचा. तर इथं 13 इंच मी शोल्डर घेतलेला आहे. तर 13 इंचचा अर्धा 6.5 इंच असणार आहे आणि नॉर्मली आपण शोल्डरसाठी ठेवतो 2.5 इंच. तर इथं बोटनेकसाठी आपल्याला 3.5 इंच घेणार आहोत आपण. तर 3.5 इंच याच्यासाठी की बोटनेक असल्यामुळं त्याला व्यवस्थित बसला पाहिजे गळा आणि साईडने देखील आणि चारही बाजूला आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे आणि डॉट मॅच करून घ्यायचे आहेत. तो बोटनेकसाठी 3.5 इंच भरपूर आहे. तुम्हाला पाहिजे तर 4 इंच देखील घेऊ शकता, तुम्हाला गळा थोडा डीप हवा असला तर. पण इथं मी 3.5 इंचच घेत आहे कारण देवीच्या वर्कसाठी पण आपल्याला इथं बोटनेक एवढं 3.5 इंच भरपूर आहे. तर इथं लाईन तुम्ही मॅच करून घ्या. तर इथं मी व्यवस्थित लाईन एक दुसऱ्याला जॉईंट करून घेते. स्केल असली तर त्यांनी पण घेऊ शकता. तर इथं मी डायरेक्ट घेत आहे, काही प्रॉब्लेम होत नाही आहे मला. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असला तर स्केलने घेऊ शकता तुम्ही. तर इथं आतमध्ये अर्धा किंवा 1 इंच तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही घेऊन व्यवस्थित गळ्याला शेप देऊ शकता. आणि वरती 1.5 इंच घ्यायचं दोन्ही साईडला आणि व्यवस्थित गळ्याला शेप द्यायचा आहे. तर इथं बघू शकता खूप छान असा शेप दिलेला आहे मी. आणि त्याच्या खाली आपण देवीचा वर्क बनवणार आहोत. त्याच्यासाठी मग मी इथं 1.5 इंच घेत आहे कारण गळ्याची पण डिझाईन येणार आहे आणि जे देवीचा वर्क करणार आहोत त्याच्यासाठी मी 1.5 इंच खालच्या साईडला घेतलेले आहे. तर इथं आपण व्यवस्थित आता कार्बन पेपर ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर देवीचा फोटो ठेवून व्यवस्थित आपल्याला ड्रॉ करून घेणार आहोत आपण. तर इथं फोटोचा वरचा भाग होता तो व्हाईटवाला, ते मी कट करून घेतलेला आहे आणि कार्बन पेपरला व्यवस्थित ठेवून इथं आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आणि ड्रॉ करायच्या पहिलं ह्याला पिनाने व्यवस्थित मी जो नॉर्मली पिन असतात तुम्ही सुईने देखील त्याला फोटोला पॅक करू शकता, या हाताने व्यवस्थित पकडून देखील ड्रॉ करू शकता. पण मी इथं आयडिया देत आहे तुम्हाला की इथं जे पिन असतात त्यांनी तुम्ही ह्याला फोटोला व्यवस्थित पॅक करून घ्या, ज्याकरून ते फोटो हलणार नाही आहे आणि आपला ड्रॉ व्यवस्थित बनेल. तर त्यासाठी बघू शकता इथं मी पिन घेतलेले आहेत. पिन लावण्याची जरूरत नाही पडत, पण जे नवीन ड्रॉ करणार आहे तर व्यवस्थित बनण्यासाठी किंवा ते पेपर जर हलला तर ते ड्रॉ आपला खराब होऊ शकतो आणि वर्क देखील खराब होऊ शकतो. त्यासाठी इथं मी तुम्हाला दाखवत आहे. पिन व्यवस्थित लावून घ्यायची आहे दोन्ही हाताने आणि त्याच्यानंतर आपण मध्ये देखील पिन लावून घेणार आहोत, ज्याकरून तो फोटो जे आहे ते व्यवस्थित पॅक होईल. तुम्हाला पाहिजे तर चारही साईडला तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे पिना व्यवस्थित लावून तुम्ही पॅक करू शकता. इथं फोटोला पण जास्त गरज नाही आहे. 4 पिन लावल्या तरी व्यवस्थित ते पॅक होऊन जाते फोटो. तर इथं पूर्ण साडीचा ह्याचा आपण ड्रॉ नाही बनवणार आहे. आपल्याला जेवढा पाहिजे चेहऱ्याचा आणि गळ्यामध्ये जे आपण ज्वेलरी लावणार आहोत तेवढंच घेणार आहोत आपण. ते तर व्यवस्थित ड्रॉ पेन घेतलेला आहे मी आणि पेनने व्यवस्थित ड्रॉ करून घेणार आहोत आपण. जर तुम्ही इथं मी रिंगवर दाखवत आहे तुम्हाला ड्रॉ कसा करायचा. हा ड्रॉ करताना थोडा प्रॉब्लेम येतो रिंगवरती. जेव्हा तुम्ही ड्रॉ करताल तेव्हा व्यवस्थित ब्लाऊज पीस खाली ठेवायचा आहे, त्याच्यावरती ड्रॉ करून घ्यायचा आहे, त्या करून डार्क मार्किंग होते. कारण असं रिंगवर केल्यावर जास्त मार्किंग डार्क दिसत नाही आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. इथं तर मी दाखवत आहे तुम्हाला, शिकवत आहे, त्याच्यासाठी मी डायरेक्ट करत आहे इथं ड्रॉ.
पण जेव्हा तुम्ही कराल तेव्हा व्यवस्थित मेजरमेंट घेतल्याच्यानंतर ब्लाऊज पीस व्यवस्थित खालती ठेवायचा आहे, त्याच्यावरती कार्बन पेपर ठेवायचा आहे, फोटो ठेवायचा आहे आणि व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे, ज्याकरून तुम्हाला डार्क मार्किंग येईल. त्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करून घ्या, कारण ड्रॉ व्यवस्थित नाही झाला तर वर्क आपला खराब होऊ शकतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ड्रॉ खूप छान झाला पाहिजे. आणि तुम्ही इथं बघू शकता मी एक लाईन व्यवस्थित पेनने ड्रॉ करत आहे आणि ज्वेलरी जेवढी आहे तेवढीच घेणार आहे मी. पूर्ण साडीची घ्यायची गरज नाही आहे ड्रॉ करून, कारण साडी व्यवस्थित आपण लावून घेणार आहोत. म्हणजे साईडचं आहे साडीच्या त्याला देखील मी थोडंसं ड्रॉ करून घेणार आहे आयडियासाठी, की आपण साडीच्या साईडला कसं आपण साडी लावून घेणार आहोत ते देखील. ते इथं बघू शकता. तर इथं व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेला आहे मी, पण हे डार्क दिसत नाही. बघू शकता मी जसे बोलले तुम्हाला, की खाली जर ठेवून केलं तर ड्रॉ व्यवस्थित होतो. पण इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी, आता मला इथं आयडिया आहे म्हणून मी व्यवस्थित ड्रॉ करू शकते. पण जे नवीन शिकतात तर त्यांच्यासाठी हे छोटीशी टिप्स आहे, की तुम्ही खाली ठेवून व्यवस्थित ब्लाऊज पीस ड्रॉ करायचा आहे. तर इथं जशी मार्किंग आलेले आहे मी डार्क करून घेत आहे. हे ग्लास पेन्सिल आहे व्हाईटवाली, आणि त्याने व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे. फेस वगैरे, देवीचा मुकुट, कान. तर व्यवस्थित असे ड्रॉ करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पूर्ण ड्रॉ करून घेत आहे मी. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा.